झालंय आतमध्ये हे सगळे एमपीएससी वाले राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. नेमकं साहेब त्यांना काय बोलले आणि काय चर्चा झाली आहे? मुळात असं आहे की जी मध्ये एमपीएससीनी ड्रग इन्स्पेक्टरसाठी परीक्षेचं आयोजन केलेलं आहे, ज्या 40,000च्या वर विद्यार्थी एक्झामला बसलेले आणि त्याच्या पेपर फुटीचे पुरावे या विद्यार्थ्यांनी एमपीएससीला दिले की परीक्षा व्हायच्या 2 दिवस अगोदर हा पेपर फुटलेला आहे. तो व्हॉट्सअपवर आला होता, त्याचा व्हॉट्सअपवर रेकॉर्ड आहे आणि हे सगळं एमपीएससीला कळवल्यानंतर एमपीएससीनी मला असं वाटतं त्या संदर्भातली तक्रार ही पोलीस स्टेशनला केली. त्याच्यानंतर हे प्रकरण पोलीस तपास करत होते. पण आज 1-1.5 महिना झाला, एवढे सरळ स्पष्ट पुरावे देऊन सुद्धा त्याच्यावर कुठे पुढे FIR सुद्धा अजून माझ्या मते रजिस्टर झालेला नाही. शासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करते? यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे कोण चिल्ले पिल्ले बगलबच्चे ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत का? मला असं वाटतं या सगळ्याचा तपास, यांचे आरोप आहेत ते, या सगळ्याचा तपास शासनाने केला पाहिजे आणि न्याय मिळवण्यासाठी म्हणून ते सन्माननीय राजसाहेबांना भेटले. साहेबांनी त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली आणि लवकरच साहेब मुख्यमंत्र्यांची याबाबत चर्चा करतील. जेव्हा हा मुद्दा पेपर फुटीचा आला, सगळ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला, पुरावे समोर आले, तेव्हा एमपीएससीने एक दावा केलेला होता की काही विद्यार्थ्यांनी हा बनाव केलेला आहे, अशी कुठलीही पेपर फुटी झालेली नाहीये. मात्र मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण आले, मात्र अद्याप त्यामध्ये गुन्हा दाखल नाही. आमचं तेच म्हणणं ना, म्हणजे आता काय दिलं म्हणजे गुन्हा दाखल करणार? काय अजून पुरावे पाहिजेत की गुन्हा दाखल करायचा? आता आमच्यावर जेव्हा आंदोलन करतात, गुन्हा आहे नाही बघत नाहीत, पहिले FIR दाखल करतात. मग आता ह्याच्यात पहिले FIR दाखल करून चौकशी का नाही करत आहेत? हा आमचा प्रश्न आहे. खरं तर 2018 मध्ये पण ज्यावेळेस एमपीएससीची भरती थांबवण्यात आली होती त्यावेळेस सुद्धा विद्यार्थी काय मग मुळात एक तुम्हाला सांगते, रेशीम बागेत बसून जेनझींबरोबर गप्पा मारायच्या आणि त्यांच्या पेपर फुटीवर काही बोलायचं नाही, पण स्वतःच्या राम मंदिरच्या इथे कसे गेलो आणि आम्ही काय केलं हे किस्से सांगून काय जेनझी त्यांच्याबरोबर येणार नाहीत. त्यांच्या ज्या मूळ समस्या आहेत पेपर फुटीच्या संदर्भातल्या, त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला पाहिजे. अमराठी रिक्षा चालकांची मुजुरी काढली नंतर आपण आंदोलन त्यांनी आज हा विषय आहे एमपीएससीचा, आज त्याच्यावर बोलू. त्याच्यावर संजय नाईक बोलतील, संजय नाईक बोलतील त्याच्यावर. सचिनजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पक्षाकडे आमदार किंवा खासदार असं कोणीही नसतं, अनेक विद्यार्थी असो कंत्राटदार असो, हे नेहमी सगळे जे ते राज ठाकरेंनाच भेटतात. बघा, आज महाराष्ट्रामधला सर्व मराठी माणूस हा सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत असतो आणि आमच्याकडनं जी शक्य होईल ती सर्व मदत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून करतो. जे प्रश्न सरकारच्या दारी सोडवले पाहिजे ते शिवतीर्थावर सोडवले जातात, इथून नंतर पत्र गेल्यानंतर सरकारला जाग येते का? नाही, मला असं वाटतं ह्याच्या संदर्भात आता साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि निश्चितपणे या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी आहे. उद्या जर याच्यावर कुठली कारवाई झाली नाही आणि त्यांनी आंदोलन करायचा निर्णय घेतला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 100% त्यांच्या पाठीमागे सन्माननीय राजसाहेब उभे राहतील.